कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि नेत्रा, आम्ही जर सगळे इथून निघून गेलो ना तर रुपाली मात्रेला इतकी वर्ष जे हवंय ते मिळेल। एक्झॅक्टली। नेत्रा, एक सांगू, या घरात राहून माझं जर काही बरं वाईट होणार असेल ना तर चालेल मला, पण मरताना निदान एवढं तरी समाधान असेल की मी वाईटाच्या विरोधात आणि तुझ्या बाजूने उभी होते। काकू, काय बोलताय तुम्ही? नेत्रा, हे बघ, तू प्लीज इथून जायचं सोडून बाकी काही सांग, आम्ही ऐकतो। आणि तुम्हाला सोडून काय तिथे आम्ही मजेत राहणार आहोत का बाहेर? अगं, तूच आम्हाला लढायला शिकवलंस ना, पण तूच माघार घ्यायला सांगतेस। नाही, मला हे मान्य नाही। जे काय व्हायचं ना ते होऊन जाऊ दे, इथून कोणीही हलणार नाही। सगळे एकत्र मिळून लढूया। येस। आत्या, तुम्ही तरी समजावा ना त्यांना। काय समजू? मला कौतुक वाटतंय सगळ्यांचं। प्रत्येकाला परिस्थितीचं गांभीर्य माहीत असताना सुद्धा प्रत्येक जण परिस्थितीशी लढायला तयार आहे। त्या पण मला तुझी काळजी कळतीये, पण सगळ्यांना आपल्यापासून लांब पाठवायचं हा तुझा निर्णय मला मान्य नाही। आपल्यापासून लांब गेल्यानंतर जर कोणाला काही झालं तर आपण काय करणार? इथे निदान सगळेजण आपल्या डोळ्यांसमोर असतील, आणि आपण दोघी इथे असताना आपल्या घरातल्यांना विरोचक काही करण्याआधी 100 वेळा विचार करेल। आणखीन एक गोष्ट, तो विरोचक आहे। जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन तो कोणालाही काहीही करू शकेल। करेक्ट आहे। हे बघ, आतापर्यंत जेव्हा जेव्हा माझ्या जीवावर बेतले तेव्हा तेव्हा तू मला वाचवलंस। केतकी काकू, फाल्गुनी, आमच्यापैकी कोणावरही संकट आलंय तेव्हा तेव्हा तू मदतीला धावून आलीस। आम्ही सगळे सेफ आहोत नेत्रा, कारण तू आमच्या सोबत होतीस। नेत्रा, आम्हीच तुझ्यापासून लांब गेलो तर तुझी इच्छा असून सुद्धा तू आमची मदत नाही करू शकणार। आपण सगळ्यांनी एकत्र राहणं, एकत्र लढणं हेच करेक्ट आहे आपल्यासाठी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।